चलो लेट्स गेट डाऊन टू बिझनेस. तर आज खूप दिवसांनी एक व्हिडिओ टाकतो आहे. त्याचं कारण असं की मध्यंतरी सेटअप वगैरे काय होता तो बरोबर नव्हता आणि मी स्वतःच्या अभ्यासात बिझी होतो आणि टेलिग्रामवरती जे म्हणजे सतत टचमध्ये ते तर होतेच. म्हणजे रोज तुम्ही बघता तर गेले 2-3 महिने आपण कंटिन्यू टेलिग्राममध्ये काय ना काय करतोच आहे. नवीन उपक्रम एकतर MCQज असेल, इन्फो असेल किंवा जे काय बुक्स मी तुम्हाला देतो आहे ते. तर आज बघा हे HRDचं बुक जे आहे ना आपल्या संकल्प देशमुख सरांचं, त्याची 4थी आवृत्ती 4th एडिशन जी आहे ना त्याचा एक मी जरा रिव्ह्यू करतो आहे. बघा यांचं IRA-IS म्हणजे पूर्वी जे अध्ययन होतं त्या अध्ययनाचंच ह्यांनी नवीन बदललेलं रूप आहे मोस्ट प्रॉब्ली. ह्यांनी हे नवीन क्लासेस काढलेत की काय ते ठाऊक नाही, पण त्यांचंच हे बुक त्या सरांचंच हे बुक आहे अध्ययनवाल्यांचं. ओके. तर बघा स्लोली मी तुम्हाला यातनं नॅव्हिगेट करतो. तर बघा एज्युकेशन झालं, आरोग्य झालं, त्याच्यानंतर ग्रामविकास झालं आणि मानवी हक्क वगैरे हे सर्व दिलेलं आहे. म्हणजे हे जे इंडेक्सचं जे काय मी काय PDF काढलेलं आहे जे काय ते PDF मी टाकतो आपल्या चॅनलवरती टेलिग्रामच्या, तिकडे तुम्ही बघून घ्याल. आता जे काय मला रिव्ह्यू द्यायचं त्याचे फक्त 3-4 पॉईंट आहेत. पहिली की बाबा हे बुक जे आहे ना हे जे प्रोज मी सांगतो, प्रोज काय की प्रो असे आहेत की हे खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह बुक आहे. ओके. त्याच्यामुळे दुसरं कुठलं बुक तुम्हाला घ्यायची काही गरज नाही लागणार. मी असं म्हणतो की आता ह्या बुकची गरज कोणाला आहे, तर मला असं वाटतं की 2022च्या पूर्वीचे एडिशन जे आहेत ना कुठलं पण असू द्या, मग तुमच्याकडे खाटेकर सरांचं असू द्या किंवा सोहेल शेख सरांचं असू द्या किंवा ह्यांचंच जुने एडिशन असू द्या, तर ही तुम्ही घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण ही खूपच कॉम्प्रिहेन्सिव्ह. बघा जवळजवळ 750 बुकचं पेज आहे हे. 750 पेजेसचं बुक आहे. तर ते तुम्ही घ्यायला हवं असं मला वाटतं. आणि ह्याचे अजून एक आहे की बाबा ह्यातनं मग हे बरंच अपडेटेड बघा अपडेटेड बुक आहे. ह्याच्यात जे काय आपले करंट रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या बऱ्याच दिलेल्या आहेत. जेव्हा अपटिल मला वाटतं एप्रिल किंवा मे 2024च्या ह्याच्यात सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत करंट रिलेटेड HRDच्या. त्याच्यानंतर थिअरीज ह्याच्यात बऱ्याचशा मांडलेल्या आहेत. म्हणजे बाकीच्या बुकमध्ये मी बघतो की थिअरीज वगैरे नसतात, त्याच्यात ज्या काही सुरुवातीच्या थिअरीज वगैरे आहेत ना थोडासा पार्ट तो बराचच दिला. म्हणजे तेच मी सांगतो की कॉम्प्रिहेन्सिव्ह खूप बुक आहे. कॉन्स जर मी म्हटलं ना बघा, कॉन्सचा जर मी विचार केला, कॉन्स तर एकच कॉन आहे तेच की हे कॉम्प्रिहेन्सिव्ह असल्यामुळे हे खूप बल्की आहे. ठीक आहे, इझिली पोर्टेबल नाही. 750 पानाचं आहे तर मग कधी वाचायचं, किती वाचायचं. दिवसातनं तुम्ही असं विचार करा की 12-15 पानं जरी वाचून झाली तरी 750 पानं वाचायला तुम्हाला जवळजवळ 2 महिने लागतात. तर ते एक गोष्ट होते की हे कॉन खूप मोठं आहे ह्याचं, इतकं बल्की बनवलं आहे. आणि फोन्ट्स पण काही इतके मोठे नाही आहेत. म्हणजे चार्ट वगैरे दिलेले आहेत त्यांनी, पण मला असं वाटतं की ज्यांचा अभ्यास म्हणजे ऑलरेडी 1-2 मेन्स ज्यांनी दिलेले आहेत आणि ज्यांनी थोडाफार अभ्यास केला तर त्यांना माहिती आहे की हे जे मेन पॉईंट्स काय काय, तर तेवढं अंडरलाईन करून एक फिलर म्हणून हे बुक पण काम होऊ शकतं तुमचं. ओके. आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट मी जे आपल्या म्हणजे जे टायटलमध्ये दिलेले की हे बुक घेऊ की बाबा खाटेकर सरांचं बुक घेऊ. आता बघा मी कुठल्या बुकला खूप चांगलं किंवा खूप वाईट बघत नाही बोलणार नाही. फक्त माझी पर्सनल प्रिफरन्स जे आहे ती ह्या बुकबद्दल आहे. ओके. पर्सनल प्रिफरन्स आहे की मी हे बुक खरीदावं किंवा खरीदलं. आता खाटेकर सरांचं बुक कोणी घ्यावं असं मला वाटतं. खाटेकर सरांचं बुक जे आहे ना ते पण खूप छान आहे. खाटेकर सरांचं बुक घ्यायचं की जर तुमची पहिली मेन्स असेल, फर्स्ट मेन्स असेल ना, त्यांचं आता मला वाटतं विथिन अ वीक बुक त्यांचं पण रिलीज होईल. तर खाटेकर सरांचं बुक ज्यांची पहिली मेन्स असेल किंवा ज्यांना HRDवर नवीन सब्जेक्ट असेल आहे ना, तर त्यांनी बुक घ्यावं. आणि कुणी घ्यावं तर बाबा खाटेकर सरांचा जो एक कोर्स असतो बरं का, त्यांच्या ॲपवर ऑनलाईन किंवा ऑफलाईन एक दोन्ही कोर्स असतात HRDचे आणि GS2चे. तर ऑफलाईन घेतलं तर मोस्ट प्रॉब्ली ते बुक तुम्हाला फ्री भेटतं. ऑनलाईन जर तुम्ही लावला तर ते बुक तुम्हाला खरीदून मग त्यातनं छाटून नोट्स बनवायला लागतात. तर ती खूप चांगली सिस्टम खाटेकर सरांनी ठेवली. अभित तुम्हाला थोडेसे पैसे जास्ती खर्च करायला लागतील. तुम्हाला काय ऑफलाईन लावली तर मला त्याची किंमत माहीत नाही, मी अज्युम करतो 3,500-4 हजारापर्यंत असेल तो कोर्स. आणि ऑनलाईन लावली तर 2,000च्या आसपास असेल, 2-2.5 हजाराच्या असं मला वाटतं. की तेवढे पैसे खर्च करून तुम्हाला तो कोर्स लावायला लागेल खाटेकर सरांचा. आणि तुम्हाला जर तो कोर्स लावायचा आहे तरच मग तो खाटेकर सरांची बुक तुम्ही घ्या. आणि मी इन्सिस्ट करतो की ज्यांची पहिली मेन्स असेल आणि ज्यांना HRD हा सब्जेक्ट जो असेल
तो एकदमच नवीन असेल किंवा गेल्या वेळी कधी दिली असेल मेन्स आणि एकदम 80च्या कमी किंवा 90च्या कमी मार्क्स भेटले असतील, अभ्यास HRHIDचा फटाफट झाला नसेल, तर तो कोर्स घ्या आणि ते बुक घ्या बरं का. मग हे या बुकबद्दल विचार नका करू, कारण हे खूपच मोठं आहे. HRD असा सब्जेक्ट नाही की तुम्ही ज्याच्यात 2 महिने घालवताल तुम्ही बाकीचा कुठला अभ्यास म्हणजे साईडलाईन करून. हा असा सब्जेक्ट की बाकीच्या सकट हा म्हणजे हिस्ट्री करताय तुम्ही, जॉग्रफी करताय, इकॉनॉमी करताय, GS4चा ठीक आहे, त्याच्या सकट एक कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट हा करत जायचा असा हा सब्जेक्ट आहे बरं का. तर होपफुली मी म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्या डिमेन्शन्स कवर केलेल्या आहेत या बुकच्या. तर होपफुली हे तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल. असाच अजूनही 1-2 रिव्ह्यू देईल मी बुक्सचे. चलो टेक केअर, थँक्यू.